आदिवासी विकास विभाग आहे की काय आहे? अंतापूर सारख्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. सुरेश भट सारख्या तेव्हा एका दिवशी मीटिंग लागत असते, एका दिवशी फंड ट्रान्सफर केले जाते विद्यार्थ्यांसाठी. का आपण येणारच आहे का इथे? म्हणजे आम्ही मूर्ख आहे, सीधा पद्धतीमध्ये मूर्ख आहे ना डायरेक्ट. बाकीचा समाज आपल्याबद्दल काय विचार करत असेल याची तर थोडीशी भान ठेवा म्हणा डिपार्टमेंटला. आमच्या वसतिगृहात 163 ॲडमिशन आहे. 63 ॲडमिशन आहे, फक्त 25 बेड्स आहे आणि 30 गाद्या. किती पाहिजे 163 ॲडमिशनला? नमस्कार नागपूर. वळूया आजच्या खास खबरकडे. आदिवासी विद्यार्थ्यांना अजूनही शासकीय इमारत नाही. 10-12 महिने लोटूनही DBT अजूनही मिळाली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याऐवजी आदिवासी विकास विभाग फालतूच्या आणि अनावश्यक कार्यक्रमांमध्ये विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा सर्रास उधळपट्टी करीत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून सतत होत आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या कारभाराविरोधात आज हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येत धडक मोर्चा काढला आहे. आपण 15 दिवसाची नाही 2 महिन्याची वेळ दिली होती. 2 महिन्यामध्ये आम्ही ठोस पाऊल उचलले नाही. आणि हे पण म्हटलं नाही की आम्ही तुमच्या संघासोबत म्हणा किंवा तुमच्या विद्यार्थी संघटन सोबत म्हणा आम्ही चर्चा तरी लावून देतो. माझ्या स्तरावर नाही आहे. आज आदिवासी विकास विभाग गिरीपेठ येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले आहे. जाणून घेऊया या आंदोलनाची मेन भूमिका काय आहे म्हणून विद्यार्थ्यांकडून. आणि या समस्याला आपण आता पाहतो आमोरासमोर घेऊ. आणि गिरीपेठ आदिवासी कार्यालय नागपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेले आहे. आपल्या ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्या समस्या आपल्या 2 भागामध्ये मागणी केल्या होत्या. एक अप्पर आयुक्त आणि एक प्रकल्प अधिकारी. तर आपण आधी अप्पर आयुक्त मॅडमला भेटलो. त्यांनी फक्त आपल्याला आश्वासन दिलं आहे की ह्या समस्या मी इथे समोर मांडेल आणि ते सॉल्व्ह करतील म्हणून. सर, आम्ही वसतिगृहातल्या वैयक्तिक समस्या आणि DBT संदर्भात आहे सर. आणि स्कॉलरशिप असे बहुतेक विषय धरून आलो आम्ही सर या ठिकाणी आणि आंदोलन छेडत आहे. खरं तर आमच्या वसतिगृहातल्या समस्या खूप साऱ्या आहे आणि थोडा बहुत सिनेरियो सांगतो आमच्या वसतिगृहातलं. आमची वसतिगृह प्रायव्हेट बिल्डिंग आहे. प्रमुख मागण्या सर आमच्या वसतिगृहात अजूनपर्यंत आमचं वसतिगृह अशा ठिकाणी आहे की तिथून ना कॉलेज जवळ आहे ना सिटी बस स्टँड. सर आम्हाला अभ्यास करायसाठी सुद्धा म्हणजे असं ठिकाणी आहे तिथं लायब्ररीचं अवेलेबल नाही. आम्ही म्हटलं सर आम्हाला अभ्यासिकेमध्ये म्हणजे वसतिगृहामध्ये लायब्ररी बनवून द्या. तर ते म्हणे जागा अवेलेबल नाही. अरे तुम्हाला तेवढ्या ठिकाणी तुम्हाला वसतिगृह म्हणजे जागा मिळाली पण एक रूमसुद्धा नाही. सर आता मी म्हटलं की आता लायब्ररी बनवून दिले तर तिथं टेबल्स नाही. आम्ही खाली बसून अभ्यास करतो. खाली बसून कोणी अभ्यास करतात का? आम्ही ते का म्हणते आपण डस्टबिन टाकतो नाही ते डस्टबिनच्या ह्याच्यावर बसून आम्ही ते अभ्यास करत होतो. आता टेबल आले, टेबल्स आले, 2 टेबल्स आले आणि एक ग्रंथालय म्हणून आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला लायब्ररीसाठी द्या. तर ते म्हणे आम्हाला स्टोर रूमसाठी पाहिजे. अरे पहिला अभ्यासाचं बघायचं आहे का तुम्हाला स्टोर रूमचा बघायचा आहे? आज आमच्या वसतिगृहात 163 ॲडमिशन आहे. 63 ॲडमिशन आहे, फक्त 25 बेड्स आहे आणि 30 गाद्या. किती पाहिजे 163 ॲडमिशनला? या समस्या आम्ही प्रॉब्लेम म्हणजे फेस करत आहोत. तर इथे आपण कशासाठी आलो तर प्रत्येक वर्षी आपण ह्याच त्या मागण्या घेऊन वारंवार आपण समस्या घेऊनच येत आहोत. आपण प्रवेशापासून तर आपल्या शेवटचा सत्रापर्यंत आपण समस्याच घेत आहोत. तर मला असं वाटते की हा जो आदिवासी विकास विभाग हा कार्यालय जो बनला आहे म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी बनलेला आहे. मला असा माझा वैयक्तिक नाही, हा सामूहिक विद्यार्थ्यांनी विचार केला तर तोच एक निष्कर्ष निघतो. म्हणून मला एक म्हणायचं आहे की हा जो 22 समस्या आहे 22 समस्यांपैकी मला बोलायला समस्या दिल्या आहे तो म्हणजे आता जो हल्ली चालू असलेलं पदभरतीचं म्हणजे चौकीदार पदभरती. आदिवासी विकास विभाग हा आमच्या हित संवर्धनासाठी
तयार केलेलं संस्था आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे असो किंवा आदिवासी समाजातले ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समस्यांना निराकरण करण्यासाठी म्हणून हा संस्था उभारलेला आहे. हा महाराष्ट्रासाठी नाही, महाराष्ट्र शासनाने उभारलेला नाही, तर हा फक्त समाजासाठी उभारलेला संस्था आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जे हे चौकीदार पदभरती आहे हा 478 जागे आहेत, तर हा 478 जागे पर्टिक्युलर आदिवासी समाजासाठीच हा पदभरती व्हायला पाहिजे. आणि हा जो पदभरती घेत आहे हा आदिवासी विकास विभागाने घेत आहे. जर तुम्हाला जर आरक्षणानुसार जर विभागणी करून जागे द्यायचं असेल तर महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे. परंतु महाराष्ट्र शासनाने हा बोजा न उचलता हा आदिवासी विकास विभागाच्या मार्फत त्यांनी पदभरती देत आहे. म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे DBT आहे, रखडलेले जे समस्या आहेत त्यांना पैसे देण्यासाठी यांच्याकडे निधी नाही आहे. आणि हे पदभरती घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लादलेल्या पदभरती घ्यासाठी यांच्याकडे निधी आहे. म्हणून हा जो पदभरती आहे या पदभरतीला मी निषेध म्हणून जाहीर करतो. आणि या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करून सांगतो की ह्या पदभरतीला तुम्ही समर्थन देऊ शकाल का? सहमत आहात ना? मी वारंवार यासाठी विचारतोय. परिस्थित्या बदलतील, प्रत्येक तासाला, मिनिटाला किंवा दिवसाला परिस्थित्या या आंदोलनाच्या भूमिका बदलतीलच्या पाठीमागे असे संकोच ठेवू नका. संकोच ठेवण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की आपण आतापर्यंत ज्या मागण्या घेऊन आलो होतो आणि त्या मागण्या आपण लेटर वरती लिहिल्या होत्या. ती मागणी आपली आयुक्त कार्यालयाशी होती. कोणाशी होती? आयुक्त कार्यालयाशी असताना, त्यांच्याशी आपण समन्वय साधत असताना, त्यांच्याशी बोललं असताना त्यांनी आपल्या समन्वयामध्ये थेट आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की या सगळ्या समस्या माझ्या स्तरावरच्या नाहीत. याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे? ज्यांच्या स्तरावरच्या आहेत त्यांनी आपल्याला संपर्क साधावा. मग यासाठी आम्ही निर्णय घेतला की आता कुठलंही डेलिगेशन आपण आयुक्त कार्यालयाला किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सादर करणार नाही. आमची जाहीर मागणी आहे. मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, आपण इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाचा वापर करत असाल तर आत्ताच्या आता तात्काळ त्याचा वापर करा. मी सर्व महाराष्ट्रातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना जाहीरपणे या ठिकाणाहून आवाहन करतोय, जितके विद्यार्थी वसतिगृहाला शिकतात किंवा जितके विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या लोकांनी या सर्व पदभरतीची जाहिराती असो किंवा पदभरती रखडलेली पदभरती असो किंवा वसतिगृहात वास्तव्य करणारा विद्यार्थी असो, या सर्वांच्या जितक्याही समस्या आहेत त्या समस्या जटिल समस्या आहेत आणि या आयुक्त कार्यालयाच्या किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मार्फत सुटणाऱ्या नाहीत. या मोठ्या स्तरावरच्या आहे. म्हणून आजचं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन राज्यव्यापी आंदोलन व्हावं यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आम्ही या ठिकाणाहून संपर्क करतोय. करायचं की नाही? आपण गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, नाशिक, बुलढाणा, त्यानंतर जितकेही जिल्हे आहेत आपण त्या सगळ्या ठिकाणी संपर्क साधून सर्व आयुक्तालय बंद करत आहोत. चारही आयुक्त कार्यालय आपण बंद करणार. ज्या ठिकाणी तालुका स्तरावरती विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या वसतिगृह बंद करतील असे आपण आव्हान या ठिकाणी आपण करतोय. या पहिलेही आपण या स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन केलेलं. याच ठिकाणाहून आपण आदिवासी विकास मंत्र्याला याच ठिकाणी बोलवून त्यांच्याशी चर्चा साधलेली आहे. मला मोसम विभाग किंवा वातावरणाची जाणीव आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला गरमी होत आहे, मलाही गरमी होत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही उपाशीपोटी आहात त्याप्रमाणे मीही उपाशीपोटी आहे. आणि शासन दरबारी जर आपल्या पीडा मांडायच्या असतील तर आणखी थोडीशी अडचण आणि पीडा सहन करावी लागेल. त्यासाठी आपण सक्षम आहोत. आदिवासी विद्यार्थ्याच्या रक्तात, आदिवासी वंशाच्या रक्तात एवढी धमक आणि ताकद आहे. त्यांनी नुसतंच इंग्रजांच्या किंवा बाकीच्या लोकांच्या विरोधात नव्हे तर ज्यांनी आदिवासींच्या हक्काहिताचं मारून खाल्लं त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद आमच्या DNA मध्ये आहे. आणि ती ताकद आज आम्हाला दाखवावी लागेल, प्रदर्शित करावी लागेल. आम्ही एखादी शासकीय इमारत मागतोय, अशा वेळेस आम्हाला कुठेतरी हजारीपाडला फेकलं जातं, तिकडे दिघोरीला फेकलं जातं. एखाद्या कुकरेजाला बिल्डिंग बनवण्यासाठी जागा मिळते. आदिवासी विकास विभाग 1984 पासून ओपन झालंय. तेव्हापासून हे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जागा 4x4 ची जागा खोली शोधू शकले नाही. हे लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि इतके सगळे अधिकारी आलेत. आम्ही अधिकाऱ्यांशी संवाद केला, आम्ही मंत्र्यांशी भेटलो, परंतु आज
ज्या पद्धतीनं आम्ही आयुक्तालयाशी संवाद साधतोय किंवा बोलतोय, त्यांनी आमच्या अडचणी त्यांना टॉर्चर द्यायल्यासारखे वाटत आहेत. त्या उपस्थित असलेले प्रतिनिधी सांगतील की आम्ही जेव्हा संवाद साधत होतो अशा वेळेस त्यांच्या आमच्याशी समन्वय काय आहे. एवढ्या मोठ्या भारी संख्येत आणि बुद्धिमत्ता घेऊन आलेले विद्वान विद्यार्थी तुमच्यासमोर बसलेले आहेत. अशा वेळेस तुम्ही जेव्हा अशी चर्चा करताय किंवा अशी मानसिकता दाखवताय, तेव्हा आमच्या समाजाचा पानपत्ते तोडून त्याने आपल्या कुटुंबाला पालन पोषण करणारा जो विद्यार्थी आहे, तो जेव्हा तुमच्याकडे आपला हक्क इथं मागण्यासाठी येतो, अशा वेळेस तुमचे वर्तन काय असतील याची जाणीव आम्हाला या ठिकाणी होते आणि हे पाहायला मिळते. मी आपल्या सर्वांना खूप मोठी ताकीद देत नाही, परंतु सर्वांनी जर निर्णय घेतलेला आहे तर सर्वांची एकता ही शेवटपर्यंत टिकून असली पाहिजे. प्रत्येक आंदोलनामध्ये होते, आपल्यापैकी काही विद्यार्थी येतात, 4 विद्यार्थी इकडे जातात, 4 विद्यार्थी तिकडे जातात. आज असल्या प्रकारचं कुठलंही कृत्य झालेलं नाही. सर्व विद्यार्थी प्रतिनिधींची चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणीही तुम्हाला आलू भात कढी देऊन सगळ्या घरी जायला सांगत असेल आणि तुम्ही जर त्याच चरणी पडत असाल तर आत्ता तुम्हाला आव्हान करतोय की तुम्ही आत्ता निर्णय घ्या घरी जायचा. जर 8:30 वाजता, 7 वाजता, 10 वाजता जर तुम्ही मला आलू भात खाऊन सगळ्या घरी जायचा निर्णय घेत असाल तर मी इथे थांबणार नाही. तुम्हाला कळतंय का? कोणाच्या आलू भातच्या दबेल राहायचं? आमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, आमची अवकाश असेल तर आम्ही कुठून तरी समोसा काहीतरी नियोजन करून ते खाऊन पोट भरू आणि आमच्या हक्का हितासाठी लढू. पण कोणी येऊन सध्या जर तुमच्या पाठीमागे बोलत असेल की त्याला समजावा, याला समजावा आणि मी तुला आलू भात आणि व्हॅनची व्यवस्था करून देतो, ते बघतील. त्याच्या पाठीमागे रात्रीला आम्हाला संरक्षण देण्याची सर्व जबाबदारी आयुक्त कार्यालयाची असेल. आमच्या एकाच्याही जीवाला काही झालं तरी आयुक्त विभाग त्यासाठी जिम्मेदार असेल. याची शाश्वती त्यांनी घेतली पाहिजे, कारण आम्ही शेवटी या विभागाचे विद्यार्थी आहोत की नाही. ते आमचे गार्जियन आहेत, पालक आहेत. ते कुठल्या प्रकारची आपली पालकत्व भूमिका निभवतात ते आपल्याला पाहायला मिळेल. इतक्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरही आपण वरच्या स्तरापर्यंत काय, आम्ही त्यांना वेळ दिलेला, तुमच्या स्तरावर काय आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला 1-1.5 तासात कळवा. आम्ही यांच्यासोबत 2 तास बसलो तरी त्यांनी अजूनपर्यंत वरतून कुठल्याही लेखी स्वरूपाचं पत्रक आणून आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नाही. यातून यांची मानसिकता कळतंय की यांनी आमच्यासोबत बोलायचं की नाही, कितपत यांना इथे ठेवायचं. आपण विद्यार्थी दशेत असताना आपल्याला नियम आणि शिस्त या दोनही गोष्टी कळतात, म्हणून आपण कुठल्याही प्रकारचे नारेबाजी करणार नाही. ज्याप्रमाणे आपण इथे बसलेलो आहोत, सर्व विद्यार्थिनींना खाली बोलवून घेण्याच्या पाठीमागे उद्देश होता की सर्वांना वैयक्तिकरित्या वरती खालती येऊन सगळ्या सांगण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांच्या समोर, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी खुल्या झाल्या पाहिजे आणि पारदर्शकता तुमच्यामध्ये आली पाहिजे. एक विश्वास आणि एकता निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला इथं सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे. वरती जितके काही कूलर आहेत, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिथून तुम्हाला कूलर लागत आहेत ते सगळे आपले आहेत, इथे बसलेल्या अधिकाऱ्यांचे नाही आहेत. कळताय का? जर तुम्हाला गरमी होत असेल तर सगळे कूलर फिरवा, आपल्या स्वतःकडे फिरवा आणि तिथे बसा. रात्र गाठायला लागली तरी चालेल, आठवडा गाठायला लागला तरी चालेल. आम्ही परीक्षा या ठिकाणाहून देण्यासाठी सक्षम आहोत की नाही. जितक्याही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, महाविद्यालयीन परीक्षा, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा, ज्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धाच्या परीक्षा असतील त्यांना आम्ही या ठिकाणी त्याला अभ्यास करायला जर वसतिगृहाला जायचं असेल तर आपल्या वसतिगृहाच्या समन्वय समितीसोबत बोलावं, त्यांना परवानगी घ्यावी आणि कर्मचाऱ्यांनी डिसाईड करायला पाहिजे मुद्द्यांमध्ये कुठल्या समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्याचं निराकरण फक्त कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे होतं. आम्ही निवेदन दिलं त्याच्यामध्ये सुटवायला पाहिजे होतं. आम्ही जेव्हा मोर्चे आणतो, आंदोलन आणतो, निवेदन देतो त्यावेळेला असे का बरं होतात? प्रश्न आहे ना हा. आणि डिपार्टमेंटची शोकांती काय? वारंवार आम्ही येतो, मोर्चे करतो, आम्हाला खुशी नाही इथं यायची आणि मोर्चे करायची. डिपार्टमेंटनी व्यवस्थित प्रोव्हाइड केलं झालं. आपण सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती ऐकून घ्या थोडंसं. आपण मागणी घातली होती की आमच्या ज्या समस्या आहेत त्या शासन स्तरावरच्या असल्यामुळे आमच्या शासन स्तराशी जे काही बोलणं होत असेल किंवा त्यांच्याशी कॉन्फरन्स राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बोलणं होत असेल अशी व्यवस्था आम्हाला करून देण्यात यावी. की आम्ही म्हणजे पुढील काळामध्ये करा किंवा अशा ह्याच्यातला आमचा भाग नव्हता. आमचं हे होतं उद्याला होत असेल किंवा परवाला होत असेल किंवा सोमवारला होत असेल तर अशा संबंधित आमचं म्हणणं होतं. मॅडमची मागणी आहे की त्यांनी 1 आठवडा त्या कॉन्फरन्सला लावण्यासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. तर आपण सांगा की आपण असं केलं पाहिजे का? बिलकुल नाही. का बरं नाही? ज्या वेळेला मॅडम मानकापूर सारख्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात, सुरेश भट सारख्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात, तेव्हा एका दिवशी मीटिंग लागत असते, एका दिवशी फंड ट्रान्सफर केल्या जाते. विद्यार्थ्यांसाठी का बरं नाही?
हा प्रश्न आहे ना मॅडम, हा प्रश्न आहे. 45 करोड जेव्हा ट्रान्सफर केले जातात मानकापूर सारख्या कार्यक्रमाला, कोण करते मॅडम? डिपार्टमेंटचा पैसा ट्रान्सफर शासन करते ना. तुम्ही शासनाला सांगा ना मग तुम्ही. शासनाला सांगासाठी मला एक आठवड्याची मुदत दिली मॅडम. आज दिवसभर त्याच्यामध्ये आहे. विद्यार्थी खूप तंगून गेले आहे. मागच्या वेळेलाही मोर्चा आणले होते. मॅडमनी सांगितलं होतं, सविस्तर सांगितलं, येणाऱ्या भविष्यात तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. बोलले होते मॅडम, मॅडम बोलले होते, येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. मॅडमनी ग्वाही दिली होती, तुम्हाला मोर्चाला येण्याची कुठलीही आवश्यकता पडणार नाही. का बरं वेळ आली? परत का बरं नाही येणार? याची काही शाश्वती आहे का? आहे का? उत्तर तुमच्याकडे द्या. स्वतंत्र आदिवासी विकास विभाग तयार केला होता. हा विकास विभाग आहे की काय आहे? माझं हेच म्हणणं होतं की मी पुढील एक आठवड्याची एक शेवटची मागणी आपल्याकडून, म्हणजे जे 3 विषय या कार्यालयाकडून स्तरावरचे नाहीये त्याच्या बाबतीत शासनासोबत आमची बोलणं करून द्यावं. त्यासाठी माझ्याकडून इतकंच होऊ शकते की आठवड्याभरात आम्ही सरांची वेळ घेऊन हा विषय मार्गी लावण्याचं निवेदन बाबतीत सरांची वेळ घेण्याचा प्रयत्न करू. माझ्याकडून इतकंच म्हणणं होतं. ठीक आहे मॅडम. मॅडमनी सांगितलं होतं की मी आजपर्यंत माझ्या हातातली कुठलीही समस्या मी सॉल्व्ह केली आहे, तुम्हाला कुठलाही त्रास जाणवणार नाही बोलल्या होत्या. ही आता का बरं वेळ आली? परत तीच वेळ येणार नाही याची काही गॅरंटी आहे का आपल्याकडे? म्हणजे वारंवार आपण येणारच आहे का इथे? म्हणजे आम्ही मूर्ख आहे? सीधा पद्धतीमध्ये मूर्ख आहे ना डायरेक्ट. बाकीचा समाज आपल्याबद्दल काय विचार करत असेल याची तर थोडीशी भान ठेवा म्हणा डिपार्टमेंटला. किंवा डिपार्टमेंटमध्ये काही कर्मचारी असतील, आहेतही, त्यांनाही असं वाटत असेल आदिवासी विद्यार्थी फक्त खाण्यासाठी झोपण्यासाठी. अरे आम्हाला वेळेत जर डीबीटी जर भेटली, वेळेत पैसे जर भेटले, वेळेत जेवण भेटला, का बरं क्लास नाही करणार? का बरं कॉलेजमध्ये जाणार नाही? का बरं तो ड्युटीवर लागणार नाही? आणि त्याही परिस्थितीत आपले विद्यार्थी आजही ड्युटीवर लागलेले आहेत, हे इतका त्रास सहन करून सुद्धा. आणि आम्हाला इथे येऊन बोलण्याची गरज भासत आहे. आणि आम्ही जेव्हा बोलतो त्यांना असं वाटते की हा विद्यार्थी जास्त बोलताय, पुढच्या वर्षी त्याचं ऍडमिशन नाकारला जाते. आणि आपल्यासोबतच होते. आणि आपले काही समाज संघटक म्हणतात किंवा काही समाजातले नेते म्हणतात, दिवसभरापासून इथं बसलो आहे, ते संध्याकाळी येऊन इथे मोर्चा मॅनेज करून बंद करून जाण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे का?